एकतर आदरणीय अजितदादांचं काम हे किती मोठं होतं हे सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. पण ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी त्यांना पाठबळ दिलं, मताधिक्य दिलं, त्या बारामतीकरांना तर दादांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांचा संपर्क, काय पद्धतीने ते बारामतीकरांवर दादा प्रेम करायचे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहित आहे. दुर्दैव असं की पोटनिवडणूक ही जी बारामतीमध्ये त्या ठिकाणी होत आहे ते दादा गेल्यानंतर ती खरं तर इथं होत आहे. काकी उभ्या आहेत, इथं येऊन लोकांना भेटून चर्चा करून फक्त मी विनंती करत आहे की मतदान होत असताना 100% मतदान प्रत्येक गावातून हे अजितदादांच्या कार्याकडे बघून सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी व्हावं याच्यासाठी खरं तर येऊन लोकांशी मी संवाद साधत आहे. कारण का बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता. कारण इथे असणारे लोक हे फार हुशार आहेत आणि पवार परिवारावर इथं असणाऱ्या लोकांचं प्रेम आहे. त्यामुळे इथे येऊन त्यांना मी विनंती केलेली आहे. खरं तर आज सकाळी कनेरीला जाऊन पवित्र हनुमान रायांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते दर्शन झाल्यानंतर इथं काटेवाडीला येऊन लोकांशी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे. सर्व पक्षाचे लोक पदाधिकारी खरं तर इथं आलेले आहेत. काल संध्याकाळी हा दौरा तिथं ठरला, पण हा प्रचार दौरा नसून लोकांचा संवादाचा कार्यक्रम आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि इथं लोकांशी संवाद साधून पुढच्या गावासाठी त्या ठिकाणी मी आता जात आहे. पूर्वी जसं पवार कुटुंबीय सर्व एकत्र यायचं आणि प्रचाराकरिता उतरायचं, तशा पद्धतीने हा प्रचार होणार आहे. खरं तर इथं येत असताना मी रोहित पवार म्हणून आणि अजितदादांचा पुतण्या म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारामध्ये आलेलो आहे. पूर्वीच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर लोकांना सुद्धा माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पवार साहेबांची निवडणूक असो, अजित काकांची असो, नाहीतर आत्यांची असो, प्रत्येक निवडणुकीला परिवार म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी फिरत होतो. कुणी द्राय भाग घ्यायचं, कुणी शहर घ्यायचं, कुणी इतर राहिलेला भाग त्या ठिकाणी घ्यायचं, लोकांशी बोलायचं, महिलांचे काही कार्यक्रम नाही तर भेटी काही लोक घ्यायचे. त्यामुळे ते जे वातावरण होतं, तो जो काळ होता, हा संयुक्तित पवार परिवारासाठी अतिशय महत्वाचा आणि चांगला काळ त्या ठिकाणी होता. पण नंतर ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या आणि आज दुर्दैव असं आहे की पोटनिवडणुकीमध्ये ते सुद्धा दादा गेल्यानंतर इतर निवडणुकीच्या प्रचारासाठी यावं लागतंय. हे खरं तर मनाला लागणारं, दुःख देणारं असलं तरी दादांकडे बघून या इलेक्शन मध्ये आजपर्यंत कोणालाच एवढी लीड मिळाली नाही, तेवढी लीड ही त्यांच्या पक्षाला इथून कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या लेवलला त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आपण पाहिलंय की एकंदरीत आतापर्यंत भाजपला या ठिकाणी यश मिळालं नाही, परंतु आता भाजप मोठ्या म्हणजे अनेक नेत्यांना घेऊन या मतदान प्रक्रियेमध्ये येताना आपण पाहतोय. भाजप आल्याने राष्ट्रवादी सुनेत्राबाईंना फायदा होईल का तोटा होईल? तर बघा, आज जे कोणी लोक सुनेत्रा काकींना मदत करण्यासाठी येत आहेत त्यांच्या मनामध्ये काय हेतू हा वेगळा, पण आज बारामतीकरांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की आपल्याला अजितदादांनंतर सुनेत्रा काकींच्या पाठीमागे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी थांबायचं आहे. ठीक आहे, काही पक्ष दीर्घकालीन पुढचा विचार करून त्या ठिकाणी येत असले तरी तो त्यांचा विषय आहे. आणि बारामतीकरांना मग काही लोक जर दीर्घकालीन विचार करून इथं बारामतीमध्ये येत असतील आणि खास करून मोठे इतर पक्ष, तर बारामतीकरांना त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आज जो कोणी येईल त्याची खऱ्या अर्थाने मदत आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. खरं तर आमची अपेक्षा होती की 22-23 जे कोणी लोक विरोधात त्या ठिकाणी उभे आहेत त्यांचे फॉर्म राहायला नको पाहिजे होते. सामान्य लोकांनी, प्रामाणिक कार्यकर्ते आणि प्रामाणिक अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मनापासून प्रयत्न करून 60 वरनं आकडा तो 22-23 वर आणला. पण याच्यामध्ये बघत असताना एक नाव म्हणजे करुणाताई मुंडेंचं नाव जर मी बघितलं तर खरं तर एखाद्या भाजप पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता. कारण त्याचं मुख्य कारण सांगतो की जेव्हा महाविकास आघाडी सरकार गेलं
आणि आम्ही सर्वजण विरोधात होतो. दादा विरोधी पक्ष नेते त्याच्यामध्ये होते आणि दादा विरोधी पक्ष नेते व्हावेत यासाठी सर्व आमदारांनी सह्या दिल्या होत्या. त्यात आम्ही सुद्धा होतो. आणि मग त्यावेळेस धनंजय मुंडे हे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात म्हणजे त्या सत्तेच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काही बोलत होते. आणि ते बोलत असताना अधिवेशन चालू होतं तेव्हा भाजपच्या एका प्रमुख नेत्यांनी करुणा मुंडेंना अधिवेशनात आमंत्रित केलं आणि त्या तिथं आल्या. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली, पत्रकारांशी बोलल्या आणि दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे बोलणं बंद केलं. मग कुठं ना कुठं तरी करुणा मुंडेंना काही नेत्यांनी जर सांगितलं असतं त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता. पण कोणाचाही फॉर्म आज राहिला तरी लोक फार हुशार आहेत. मला असं वाटतं की जे बाहेरून लोकांनी मतदान उमेदवारी इथं केलेली आहे त्यांना एक सुद्धा मतदान बारामतीतून त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि जे कोणी इतर लोक बारामतीचे असतील स्वतःचं मतदान सोडलं तरी दुसरं कुठलं एक सुद्धा मतदान त्यांच्या परिवाराचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. बारामतीकरांना उत्सुकता आहे ते पवार साहेबांची. पवार साहेब प्रचारामध्ये उतरणार आहेत का आणि पवार साहेब बारामतीत सभा घेणार आहेत? ते एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्यावी. तसं बघितलं तर 22-23 उमेदवार असले तरी सुनेत्रा काकी ह्या निवडून आल्यात हे आपल्या सगळ्यांना मनामध्ये त्या ठिकाणी माहित आहे. फक्त आपण जेव्हा प्रचारामध्ये फिरतो तेव्हा दादांचा आदर जो आपल्या मनामध्ये आहे दादांकडे बघून आपण एक कर्तव्य म्हणून इथं फिरत असतो. पवार साहेब हे फार मोठे नेते, देशाचे नेते. पवार साहेबांनी दोन गोष्टी फार महत्वाच्या इथं केलेल्या आहेत. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे इथं जर आपण बघितलं दादांचा पक्ष आणि पवार साहेबांचा पक्ष या दोन प्रमुख पक्षांना जास्त ताकद इथं असणारी लोक त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे लोकसभा पण बघितली आणि विधानसभा बघितली तर प्लस मायनस दोन्ही पक्ष इथं झालेले आहेत. तर सगळ्यात पहिला निर्णय जर कुठल्या पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतला असेल आणि उमेदवार न घेण्याचा घेतला असेल तर तो पवार साहेबांच्या पक्षाचा होता. पवार साहेबांनी तो निर्णय अतिशय महत्वाचा घेतला आणि त्याच्याच बरोबर काँग्रेस शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म मागे घेते का नाही, कारण काँग्रेसची पण अपेक्षा अशी होती आणि त्यांची कंडिशन अशी होती की दादांच्या बाबतीतला FIR हा झाला पाहिजे, कारवाई ही पारदर्शक पद्धतीने आणि जलद गतीने झाली पाहिजे. पण शेवटी पवार साहेब, सुप्रियाताई आणि आमच्यासारख्या काही लोकांनी थोडेफार प्रयत्न त्या ठिकाणी केल्यामुळे काँग्रेसने सुद्धा तिथं माघार घेतली. म्हणजे प्रमुख पक्ष आज रिंगणामध्ये त्या ठिकाणी कुठं नाहीयेत आणि त्याच्यामध्ये मोठा वाटा हा पवार साहेबांचा होता. त्या पवार साहेबांनी इथं सभाच घेतली पाहिजे असं कोणाची त्या ठिकाणी अपेक्षा नाहीये असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. जे करायचं होतं परिवारचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची ड्युटी नाही तर जबाबदारी ही चोख पद्धतीने पार पाडली असं लोकांचं सुद्धा